15,000 मध्ये गाडी आपण देणार आहे. ती बी नाव करून 20,000, 22,000, 25,000ला जवळजवळ एक 7-8 गाड्या त्या एक्सेस, सुझुकीच्या एक्सेस आहेत. स्कूटी पेपच्या नंतरचं निघलेलं मॉडेल आहे. ती आपल्याला जाईल जवळजवळ 28,000ला, किंमत 35,000 पर्यंत जाईल, 22,000 पर्यंत जाईल, 35,000 पर्यंत जाईल. 0 डाऊन पेमेंट मध्ये तुम्हाला गाडी भेटणार आहे, 2 व्हीलर. ती पण तुमचं सिव्हिल चांगलं पाहिजे. ते तुम्हाला 3 कलर भेटणार आहेत, ब्लॅक, रेड आणि ब्लू. तुम्हाला 38,000चा स्टिकर दिसणार आहे. तर तुमच्यासाठी ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 2,000 कमी करून. आमचा जवळजवळ 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या लाईन मध्ये, 2 व्हीलर मध्ये, 4 व्हीलर मध्ये. तुमच्या कस्टमरने जरी गाडी विकायला आणली, लोकांना तुम्हाला कळणार नाही लवकर की याच्यात इंजिन काम आहे किंवा नाहीये. 10-15 दिवसांनी पण इंजिन काम निघू शकतं, ती पण गाडी आपल्याला कळते लगेच. तसा जर विषय असेल तर ते आपण पूर्णतः इंजिन काम वगैरे करून मगच गाडी डिस्प्ले लावतो. असं नाही की आपल्याला विकायची म्हणून विकायची, फक्त काही त्याच्यात फरक पडत नाही. एक्सचेंजला घेताना सुद्धा आपण तसंच विचार करून घेतो. नमस्कार, युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे एक नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे छत्रपती मोटर्स मध्ये आपला शूट होत आहे आणि तुमच्यासाठी खास तुमच्या खूप कमेंट होत होत्या की मॅडम आपल्याला 2 व्हीलरचा व्हिडिओ पाहिजे. त्यासाठी आणि तुमची सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी आज आलेले आहे छत्रपती मोटर्स या ठिकाणी. आणि आजचा जो स्टॉक असणार आहे आपला 2 व्हीलरचा असणार आहे आणि सर्व आपल्याला माहिती सगळी काही टोटल डिटेल्स देणार आहेत छत्रपती मोटरचे ओनर शहाजी भोसले सर. नमस्कार सर. नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले, छत्रपती मोटर्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्यू सर. आणि खूप चांगला स्टॉक आणलाय आपल्या युवसाठी. मी आता पाहिला आणि आपल्या सिनेमॅटिक मध्ये पण आपल्या युवसाठी आपण दाखवलेला आहे. तर भरपूर अशा गाड्या आहेत. तर सर स्टॉक मध्ये किती गाड्या अवेलेबल असणार आहेत आज? स्टॉक मध्ये जवळजवळ 100च्या पुढे गाड्या आहेत. अरे वा, गुड. एक 600च्या आसपास गाड्या आहेत. सगळ्या कमी बजेटच्या पण गाड्या आहेत त्याच्यात, म्हणजे Okay. 15,000 पासून ते जास्तीत जास्त फार लाखापर्यंत पण गाड्या आहेत. ओके. त्याच्या पुढे बी आहेत, लेटेस्टच्या पण गाड्या आहेत. म्हणजे सर्वसामान्य लोकांना घेता येईल अशा पण हो. गाड्या आपल्याकडे ह्या स्कूटर मध्ये व्हिडिओमध्ये जास्त available असणार आहेत. ग्रामीण भागामधून भरपूर कस्टमर आहेत आपले की स्कूटर पाहिजे. बरोबर. आता जी गाडी आपण 22,000ला 23,000ला जी देतोय, हम्म. तीच गाडी बाहेर 35 आणि 40,000च्या घरात मिळते. बरेच एजंट लोक आपल्याकडूनच गाड्या घेऊन जातात इकडून. आता माझ्याकडून गाडी घेणार 15,000ला, तीच गाडी पुढे विकणार 20,000ला, 25,000ला. म्हणजे जी आपल्याकडे गाडी 15,000ला मिळते तीच बाहेर जास्त किंमत लावून किंमत आपल्याकडूनच लावून. आपल्याकडूनच घेऊन जातात. आपल्याला- गाड्या एक्सचेंजच्या गाड्या घेतात. म्हणजे प्रत्येक बऱ्याच शोरूमला आपले जो 13 ते 14 शोरूमला आपले लोक बसलेले असतात, तिथून गाड्या आपल्याला पुरवतात. हम्म. एक्सचेंज, तुम्हाला समजा नवीन गाडी घ्यायची, तुमची जुनी विकली तिथं, हम्म. ती एक्सचेंजची गाडी आपणच घेतो. ओके, चालेल. आणि खूप चांगला स्टॉक आहे सर. तर लोन फॅसिलिटी कशी असणार आहे आपल्या लोन गाड्यांवरती? फॅसिलिटी 2 व्हीलरला पण आहे. 2017च्या पुढच्या गाड्यांवरती, सगळ्या गाड्यांवरती लोन करून देतो आपण. ओके. मग ते 5,000 डाऊन पेमेंट भरलं तरी आपण 2 व्हीलर देतो. आणि सर ती कधी लोन कधी तर पूर्ण पण लोन होते डायरेक्टली. चालेल. ती लोन फॅसिलिटी कशी असणार? ऑल महाराष्ट्र किंवा पुणे सिटीसाठी नाही, पुणे पिंपरी चिंचवडसाठीच. अवेलेबल असणार आहे? 4 त्याच्यासाठी व्हीलर मध्ये document- ऑल महाराष्ट्रामध्ये आपलं ओके. 4 व्हीलर मध्ये कुठं पण आपण लोन देतोय. टुरिस्ट पासिंग, प्रायव्हेट नंबरच्या गाड्या, सगळ्या गाड्या आपल्याकडे आहेत त्या पण. ओके. त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात लोन करून देतो. 2 व्हीलरला फक्त इथले इथंच क्रायटेरिया येतो. हा, हा. पण बाकी तसं पाहायला गेलं तर आपण गाड्याच कमी किमतीत देतोय 2 व्हीलर्स. बरोबर. त्याच्यामुळे असं काही अडचण नाही. लोन आणि जास्त करण्याची महत्वाचं गरज म्हणजे आपण इंजिनची वॉरंटी पण देतो 1 वर्षाची. ओके. 1 वर्ष इंजिन वॉरंटी, त्याच्यानंतर 1 वर्षाचं इन्शुरन्स काढून देतो. गाडी ट्रान्सफर करण्यासहित खर्चासहित आहे सगळं आपलं ओके. जे आहे ते. डॉक्युमेंट काय लागतील तुम्हाला लोनसाठी? लोनसाठी 2 व्हीलरचं लोन करायचं, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेचं स्टेटमेंट 6 ओके. महिन्याचं, आणि त्याच्यावर होऊन जाते. लगेच 1 तासाभरात लोन पास होते. आपला ऍड्रेस आहे आपलं पिंपरी चिंचवडमध्ये शोरूम मोडतं. आदित्य बिर्ला हॉस्पिटल पासून एक अर्धा किलोमीटरच्याच रोडला आहे. ओके सर. म्हणजे पदमची पेपर मिलच्या समोर, थेरगाव, चिंचवड, पुणे 33. टेस्ट राईड वगैरे देतो आपण. इंजिन चेक करायला गाडीचं असेल तर कोणाला पण घेऊन या. ओके. येताना जर बरोबर कोणी आणलं, मेकॅनिकल आणलं तरी चालतं. उलट चांगली गोष्ट आहे ती. बरोबर. ते घेऊन या, चेक करा. कारण बऱ्याच ठिकाणी गाड्यांचं 2 व्हीलरचं जास्त कळत नाही लवकर लोकांना. हम्म. गडबडीत घेऊन जातात, मग घरी गेल्यानंतर इंजिन काम निघतं. इंजिन काम कमीत कमी 10-12 हजाराला निघतं डायरेक्टली. मग बापरे. ते लोक वैतागून जातात. तर त्यापेक्षा उलट येताना चेक करायला घेऊन या. आम्ही तर चेक करूनच देतो आणि जाताना सर्व्हिसिंग पण करून देतो आपण गाडीची. हा. जरी पहिली सर्व्हिसिंग झाली असेल, पहिल्या मालकाने केली असेल, तरी पण आम्ही करून देतो आणि दुसरी. त्याचप्रमाणे आपल्याकडे इथं गाडी घ्यायला आल्यानंतर टोटली गाडी वॉश करून टोटली वॉशिंग वगैरे सगळं होतं. सर्व्हिसिंग पण होतं. आपल्याकडे सर्व्हिस सेंटर आहे आपलं स्वतःच. बरोबर. त्याच्यानंतर डेंटिंग पेंटिंगचं पण आहे. कुठलं चालेल. काय असेल खराब ते आपण लगेच करून देतो. चालू करू आता आपला 2 व्हीलरचा व्हिडिओ. कारण स्टॉक मध्ये 150 गाड्या अवेलेबल असणार आहेत. नॉन गिअर, गिअरवाल्या, स्पोर्ट बाईक सुद्धा अवेलेबल असणार आहेत. आणि सर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला किती 15,000 पासून आपल्याकडे 15,000 गाड्या पासून असणार गाडी आहेत. आहे. तर चालेल, आपण स्टॉकला सुरुवात करू सर.
चालतं. फोर व्हीलर आणि टू व्हीलर दोघांचा पण स्टॉक आहे. ओके. टू व्हीलरचा पण भरपूर आहे, हम्म. मोपेड मध्ये, त्याच्यानंतर मोटरसायकल मध्ये, सगळ्याच मध्ये आहे. ओके. आणि त्याच्यानंतर फोर व्हीलर मध्ये पण आहे. येलो नंबर प्लेटच्या गाड्या आहेत, बरोबर. प्रायव्हेट नंबरच्या गाड्या आहेत, सगळ्याच आहेत. चालेल, आपण टू व्हीलरचा स्टॉक तो कव्हर करू सर. आता मी मगाशी बोलल्याप्रमाणे की 15,000ची पण आपल्याकडे टू व्हीलर आहे बोललात तुम्ही, तर आपण 15,000ची कोणती आपल्या व्यवस्था दाखवू जरा. स्कूटर आहे आपल्याकडे, हम्म. महिंद्राची रोडिओ 2011चं मॉडेल आहे. ओके. ही 15,000 मध्ये गाडी आपण देणार आहे. ती बी नाव करून त्याच्यामध्ये 1 वर्षाचा इन्शुरन्स हम्म. काढून मिळेल, ट्रान्सफर करून सगळं सर काय या त्याच्यात. 15,000मध्ये इन्क्लुडिंग राहणार काय एक्स्ट्रा सगळं काय चार्जेस नाही नाही त्याच्यामध्येच आहे. राहणार का? आणि त्याच्याच आसपास जवळजवळ 20,000, 22,000, 25,000ला जवळजवळ एक 7-8 गाड्या आहेत. एक्सेस, सुझुकीच्या एक्सेस आहेत. 22,000च्या रेंज मध्ये पण 7-8 गाड्या आहेत. आपण एक एक करून आपल्या व्यवस्था दाखवू. वेस्पा कितीला देत आहे मग ही? 12चं मॉडेल आहे, 35,000 पर्यंत जाईल गाडी. व्हाईट कलर मध्ये. आणि सगळ्या गाड्यांचे टायर पण बघून घ्या मित्रांनो, टायर वगैरे चांगले आहेत. तुम्हाला आता मगाशी सांगितलं 15,000ची गाडी आहे, खरं टायर तुम्हाला एकदम नवीन कटाकट भेटणार आहेत. टायर पण नवीन गाडी टाकलेले पण चांगली आहे, इंजिन पण चांगलं आहे तिचं. आणि आपण देतानाच एक पहिली सर्व्हिसिंग करून देतो. आमचा जवळजवळ 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या लाईन मध्ये, टू व्हीलर मध्ये, फोर व्हीलर मध्ये. हा. पूर्ण इंजिन काम कसं काय असतं. एखादं समजा कस्टमरने जरी गाडी विकायला आणली तर लोकांना, तुम्हाला कळणार नाही लवकर की याच्यात इंजिन काम आहे किंवा नाहीये, बरोबर. किंवा एक 10-15 दिवसांनी पण इंजिन काम निघू शकतं. ती पण गाडी आपल्याला कळते लगेच. तसा जर विषय असेल तर ते आपण पूर्णतः इंजिन काम वगैरे करून मगच गाडी डिस्प्ले लावतो. असं नाही की आपल्याला विकायची म्हणून विकायची फक्त, काही त्याच्यात फरक पडत नाही. एक्सचेंजला घेताना सुद्धा आपण तसंच विचार करून घेतो. ओके. एक्सचेंज ऑफर सुद्धा तुमच्याकडे आहेत हा. म्हणजे. आता हे टू व्हीलरचे बरेच डीलर आहेत, म्हणजे असे त्यांना वाटतं की 2-4 गाड्या लावल्या की झालो आपण डीलर. असे भरपूर आहेत, बरोबर. त्यांना इंजिनचं काही कळत नाही, कुठलंच काही कळत नाही. फक्त ते गाडीचा आवाज बघतात. जास्त आवाज द्यायला लागला तर हा इंजिन काम आहे वाटतं. ते आवाज तर कुठून देत आहे, सायलेन्सर जरी लिक असेल तरी आवाज देते गाडी. आपण दुसरी घेऊ स्कूटी. स्कूटी स्ट्रिक आहे ही. हे टीव्हीएस ह्याच स्कूटी पेपच्या नंतरच निघलेलं मॉडेल आहे. ओके. ही पण रेअर गाड्या जर जास्त नाहीत अवेलेबल तशा बी. बरोबर हे सर. 2013चं मॉडेल आहे. ही आपल्याला जाईल जवळजवळ 28,000ला. 28,000. सर ह्या ज्या किमती सांगितलेल्या आहेत ह्याच्यामध्ये थोडं काय आपल्या व्यवस्था काय मान तुमच्या सम्मान करणार का? चॅनल वरून आल्यावरती आपण कमी करून देऊ. गाड्यांना जवळजवळ किमतीचे आपण टॅग पण लावलेले आहेत, म्हणजे रेग्युलर साठी जे किमती असतात. बरोबर. पण तुमच्या ह्याच्यातून आलं ते सांगितलं त्याच्यानंतर आपण कमी करून देऊ ती काय असेल. चालेल. म्हणजे इथे कस्टमरची पण चांगली सोय केली आहे. कारण तुम्ही बाहेरून लोक आल्यानंतर- येणार ना जास्त. हम्म. कारण आपण चॅनलला कधी कधी गाड्या टाकतो, आमच्या बी चॅनल टाकतो, तर ते बाहेरून लोक जास्त येतात. मग ते त्यांचा खर्चच होतो जवळजवळ 2-3 हजार रुपये येण्याचा येण्याचा. बरोबर. त्या हिशोबाने आपण थोडं कमी करून त्यांची देणार. मदत करू आपण, काय प्रॉब्लेम नाही. अशी नाही. 2018चं मॉडेल आहे, 58,000 पर्यंत जाईल. ज्युपिटर सर आपल्याकडे आहे. ज्युपिटर 2019चं मॉडेल आहे, ओके. ती पण 58,000 पर्यंत जाईल. ही 2014चं मॉडेल आहे ऍक्टिवा, हिची किंमत 35,000 पर्यंत जाईल. ओके. 35,000 मध्ये तुम्हाला ही ऍक्टिवा भेटणार आहे. गाड्या ज्या आता सांगितलेल्या आहेत त्यांचे ओनर फर्स्टच असणार आहेत या सेकंड विकेट असणार? त्यांचे ओनर सगळ्यांचे फर्स्टच आहे. फर्स्टच आहे. टू व्हीलर मध्ये असला प्रॉब्लेम नाही येत कधी. हम्म. फोर व्हीलर मध्ये येतो, 3-3, 4-4 ओनर झालेले तरी असतात. पण कसं असतं आणि हे first गाडीला time बघा, गाडी- डेंट पाडलेला दिसतोय. बरोबर. हा डेंट आहे, हम्म. आपण जाताना काढून देणार आहे. हे बाजूला हे तेच काम असतं आपलं. डेंट काढून पेंट देण्याचं इथं काम काढला चालू जातो, असतं. परत पेंट केलं जातं लगेच जागेवरती. तो ओके. कधी आतमध्ये पेंट करतोय तो, चालेल. त्याच्यावरती तो पेंट करणार. फर्स्ट गाडी घेत असतात त्यांच्या हम्म. फॅमिलीमध्ये कशी का असू दे, एक 15,000ची तुम्ही गाडी म्हटला मगाशी, 15,000ची जर गाडी घेत असेल तर त्यांच्या घरामध्ये खुशी असते. थोडस म्हणजे वातावरण, गाडी येणार गाडी- म्हटल्यानंतर थोडं गाडीच्या त्यांच्या- किमतीवरती नाही गाडी घेतली खुशीच असते, मग किती किमतीचा असणार. बरोबर. त्याच्यासाठी ओनर पण मी का विचारत असते, जरा म्हटलं फर्स्ट सेकंड लोकांना इच्छा असते की आपल्याकडे फर्स्ट ओनरचीच गाडी पाहिजे म्हणून. 18ची एक्सेस ही 58,000 पर्यंत जाईल. 58,000ला तुम्हाला रेड ब्युटी भेटते. 2012ची गाडी आहे ती, हम्म. 22,000 पर्यंत जाईल. 22,000ला तुम्हाला एक्सेस भेटते. 2017ची गाडी आहे, हम्म. ही गाडी जाईल 45,000 पर्यंत. ओके. 45,000ला तुम्हाला ही भेटणार आहे. चालेल सर. नेक्स्ट घेऊ आपण आता 2015ची एक्सेस आहे, हम्म. जाईल तुम्हाला जवळजवळ 30,000 पर्यंत. 2012ची गाडी आहे, हम्म. 26,000 पर्यंत जाईल. 26 म्हटले तुम्ही, ब्लॅक कलर वाली, खरं तिला 28,000 लिहिलेलं आहे तिकडे. मी सांगितले कमी करून आता. ओके. चालेल. म्हणजे तुम्हाला ह्या गाडीमध्ये एवढी प्राइसिंग कमी करून दिलेली आहे. 2,000 सरांनी तुम्हाला डायरेक्टली कमी केलेले. चालेल सर. नेक्स्ट घेऊ आपण 2012ची आहे ती, ही जाईल आपल्याला 24,000 पर्यंत. 14ची आहे 32,000 पर्यंत. चालेल. नेक्स्ट आपली एक्सेस सर 2013ची आहे, ती जाईल 29,000 पर्यंत. मॅस्ट्रो आहे, 2017ची गाडी आहे, ही 48,000 पर्यंत जाईल. 2018ची आहे ती पण 48,000 जाईल. 48. ऍक्टिव्ह आहे, 2017ची गाडी आहे, 55,000 पर्यंत जाईल. 2013ची गाडी आहे,
38,000 पर्यंत जाईल. झेड-आर आहे, यामाची गाडी आहे. स्पोर्ट स्कूटर म्हणून जास्त चालते. 2017चं मॉडेल आहे, 44,000 पर्यंत जाईल. प्लेजर आहे, 2010चं मॉडेल आहे, 22,000 पर्यंत जाईल. ती होंडाची डिओ आहे, 22चं मॉडेल आहे, 68,000 पर्यंत करता येईल. तर 18ची गाडी आहे, 58,000 पर्यंत. 2016चं मॉडेल आहे, 43,000 पर्यंत जाईल. ज्युपिटर 20चं मॉडेल आहे, 58,000 पर्यंत जाईल. आणि वेस्पा 2021चं मॉडेल आहे, ओके 58,000 पर्यंत. ओके ही स्पोर्ट्स बाईक आहे, हा सुझुकीची इंट्रोडर, बाहेर मिळत नाही. ही 2018ची गाडी आहे, 58,000 पर्यंत जाईल. ही पण शोरूमला प्राइस असणार आहे. शोरूमला जवळजवळ 80 पर्यंत आहे त्याची किंमत. सर आपण कितीला देतोय? 58,000ला. सर ह्याच्यावर लोन किती करायला गाडीवर? याच्यावरती लोन जेवढं आहे किंमत तेवढं लोन होईल. 0 डाऊन पेमेंट वर. अरे वा. 2022चं मॉडेल आहे हम्म. हे जवळजवळ आपल्याला जाईल 68,000 पर्यंत. 19चं मॉडेल आहे, हा एन टॉर्क म्हणून आहे. हे मोटरसायकल आणि स्कूटर असं म्हणून स्पोर्टी लुक मध्ये येतं. हे टीव्हीएसचं मॉडेल आहे, पहिलं चांगलं चाललेलं आहे. हम्म. याची किंमत 58,000 पर्यंत जाईल. तर ती लोन पण 58,000 होईल. सिबिल चांगलंच पाहिजे. हे प्रत्येक फायनान्स तेच आहे, सिबिल चांगला असेल तरच लोन करतात. दोन होऊन जात. 2018चं मॉडेल आहे, 60,000 पर्यंत जाईल. ओके डुएट आहे, 2018चं मॉडेल आहे, 48,000 पर्यंत जाईल. सांगितलं 150 गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर चालेल. तर ह्याची पण थोडी जर आपण किंमत असं सांगून देऊ आपल्या व्यवस्था. 2011ची गाडी आहे, 23,000 एक्सेस. 2021ची आहे, 68,000. दुसरी एक्सेस आपली 2013ची आहे, ओके 32,000. चालेल. व्हाईट कलर मध्ये अजून एक एक्सेस आहे सर. 2014ची आहे, 33,000. प्लेझर 2012ची 26,000. 13ची आहे एक्सेस, 25,000. 25,000 ला तुम्हाला भेटणार आहे. चालेल. एक्सेस 2012ची आहे, 23,000. 12ची प्लेजर आहे, 26,000. 2014ची आहे, 33,000. 2019ची ज्युपिटर आहे, 58,000. एक्सेस 2012ची एक्सेस आहे, 24,000. मोपेड मध्ये तर आपला स्टॉक भरपूर दाखवलेला. थोडा बाईक मध्ये पण घेऊ. तर फॅशन आहे सर, कशी देताय मध्ये? 10चं मॉडेल आहे, ओके 35,000 पर्यंत जाईल. हे कोण सर? 2011चं मॉडेल आहे, हे जाईल आपल्याला जवळजवळ 40,000 पर्यंत. सीडी डिलेक्स पण आपल्याकडे आहे सर. 2014चं मॉडेल आहे, 38,000 पर्यंत जाईल. इग्निटर आहे, 2012चं मॉडेल, स्पोर्ट बाईक मध्ये चालते जास्त, ही 33,000 पर्यंत जाईल. फिक्सर 2016चं मॉडेल आहे, हे जवळजवळ जाईल 40,000 पर्यंत. 14चं मॉडेल आहे, सीबीआर, ही पण स्पोर्ट बाईक मध्येच मोडली जाते, बरोबर, ही 48,000 पर्यंत जाईल. इग्निटर आहे, 2013चं मॉडेल आहे, हे 28,000 पर्यंत जाईल. युनिकॉन आहे, 2011चं मॉडेल आहे, ओके हे 45,000 पर्यंत जाईल. 2011चं मॉडेल आहे, हे जाईल 25,000 पर्यंत. ओके 45,000 ला तुम्हाला ही भेटते. चालेल. तर स्टॉक नक्कीच चांगला आहे. अजून आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे सर. अजून आपण आपल्या व्यवस्था दाखवणारच आहोत. स्प्लेंडर मध्ये काय ऑप्शन आहे का नाही आपल्याकडे? स्प्लेंडर मध्ये होता ऑप्शन, पण सगळ्या गाड्या विकल्या गेल्यात. 2च गाड्या राहिल्यात स्प्लेंडर. 2019ची आहे स्प्लेंडर प्लस, 68,000 पर्यंत जाईल. 68,000. ही लोन वरती जरी घ्यायचं गेलं तर पूर्ण लोन करू आपण त्याच्यावर. ओके सर. नेक्स्ट 2017ची ड्रीम युग आहे, 42,000 पर्यंत जाईल. 42,000. फॅशन प्रो आहे, फॅशन प्रो 2022चं मॉडेल आहे, 68,000 पर्यंत जाईल. स्प्लेंडर आय स्मार्ट, ओके 47,000 पर्यंत जाईल. अवेंजर घेऊ आपण जरा. 2014ची अवेंजर आहे, 35,000 पर्यंत जाईल. 2013ची गाडी आहे, ही 34,000 पर्यंत जाईल. 2013ची गाडी आहे, ही 35,000 पर्यंत जाईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कलर भेटणार आहेत, ब्लॅक, रेड आणि ब्लू. 2015ची गाडी आहे, 49,000 पर्यंत जाईल. सर आहे 2015ची, 38,000 पर्यंत जाईल. 2017चं मॉडेल आहे, 58,000 पर्यंत जाईल. 58,000. लोन करायला गेलं तर 60,000चं लोन होईल, उलट 2,000 रुपये त्यालाच वापरायला मिळते. सर आता ह्या लोन फॅसिलिटी तर तुम्ही सांगितले पुणे सिटी साठीच आहे. आणि जे बाहेरून कुणी आपलं कस्टमर आलं तर त्यांनी जर त्यांच्याकडे थोडं बहुत पैसे कमी असेल या थोडं त्यांना कॅश मध्ये डील करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही काय हेल्प कराल का त्यांची? आता काय आहे माहिती का, आपण क्रेडिट कार्ड वगैरे ते मारायचं मशीन सगळं आहे जागेवरती आपल्याकडे. फक्त हा विषय जो आहे की यांना लोनचा विषय, त्यांचं कोणी नातेवाईक वगैरे इथं असेल तर त्यांच्या नावाने लोन करू शकतात इथले इथे. पण आपण पुणे जिल्ह्याच्या बाहेर लोन देता येत नाही. कॅश मध्ये आपण तर कमी जास्त करतोच आहे, बाहेरून आलेल्या लोकांना पण कमी करून देतोय. मध्ये व्हरायटीज बघायला भेटणार आहेत, कलर बघायला भेटणार आहेत, भरपूर चांगल्या असणार आहेत. आणि सर आता आपल्या व्यवस्था सांगा अजून एकदा ऍड्रेस कसा असणार आहे आपला इथला? आपला ऍड्रेस जो आहे छत्रपती मोटर्स, अपोजिट पदमजी पेपर मिल, थेरगाव, चिंचवड, पुणे 33. बिर्ला हॉस्पिटल पासून एक अर्धा किलोमीटर पुढे लगेच मेन रोडलाच आहे. ते समजलं नसेल तर स्क्रीनवरती नंबर आहे मित्रांनो, ह्या नंबरला कॉल करा. आणि 2 व्हीलर घेण्याचे जे शौकीन आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन तुम्हाला छत्रपती मोटर्स यांनी आणलेला आहे. लवकरात लवकर या, कमी बजेटच्या गाड्या लवकरात लवकर घेऊन जा. आणि मेन म्हणजे तुम्हाला इथे 0 डाऊन पेमेंट वरती सुद्धा गाड्या भेटल्या जाणार आहेत.
लवकरात लवकर या, गाड्यांच्या डील पक्क्या करा. तर मी भेटेन तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो. तोपर्यंत हॅलो. जय हिंद, जय महाराष्ट्र.